मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी हेमंत सुगडे. मी आता 6वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय सादर करते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. अगदी वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबांशी लावून दिला. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. मग त्यांनी सन 1848 रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे काढली. त्या काळात लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते. लोक म्हणायचे बायकांनी फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळावं, हे त्या काळातील लोकांची अपेक्षा होती. म्हणून त्या काळातील लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते. जाता एवढंच म्हणे की समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतीज्योती.